नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात बघणार आहोत आपण अगदी झटपट जीरा राईस आणि मसाला शेवग्याची शेंग। अगदी झटपट होतो हा जीरा राईस। नेहमीच्याच डाळ तांदळाच्या कुकरमध्येच करणार आहोत आपण। त्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी नेहमीचेच। आता हे धुवून घेऊया। 1-2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यात नेहमीप्रमाणेच आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचे। आता त्यामध्ये 2 छोटे चमचे जिरे टाकायचे। फार काही मसाले टाकण्याची अजिबात गरज नाही, जीरा राईस आहे हा। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि त्यानंतर तमालपत्राची 2-3 पानं टाकायची चुरडून। खूप सुंदर बनतो हा भात आणि अतिशय झटपट होतो। त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची काहीच गरज नाही। आधी तांदूळ शिजवून घेणं, त्यानंतर परतणं असे व्याप वाचतात। 1 चमचा तेल टाकायचे आणि नेहमीच्याच डाळीबरोबर 3 किंवा 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या। नेहमी ट्राय करा ही रेसिपी, अगदी झटपट बनते आणि अर्थातच व्हेज किंवा नॉन व्हेज दोन्ही पदार्थांबरोबर हा भात आपण खाऊ शकतो। आता मी 4 शिट्ट्या देणार आहे। मसाला शेंग बघूया। शिजवलेली शेवग्याची शेंग घेतलेली आहे मी तुकडे करून। त्यावर काश्मीरी मिरची चवीप्रमाणे टाकायची आहे। मीठ टाकलेलं आहे थोडंसं, काळं मीठ सुद्धा टाकूया। आता ही सगळी तयारी करून घ्यायची आहे आणि हे आहेत भाजलेले तीळ आहेत चमचाभर। फोडणी करून घेऊया। थोडंसंच तेल घ्यायचं आहे, त्यावर जिरे मोहरी आणि हिंग टाकून घ्यायचं आहे। कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा। आता आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकायची आहे। फोडणी करपू देऊ नका, खूप छान सुगंधी खमंग फोडणी तयार होऊ द्या आणि त्यानंतर तयार केलेल्या या शेंगा आपल्याला त्यात परतून घ्यायच्या आहेत। तिखट फार वापरू नका, अगदी थोडंसंच तिखट या शेंगेला खूप छान टेस्ट देतं। लहान मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात, टिफिनमध्ये चालते ही शेंग आणि अशी काहीतरी वेगळी शेंगेला चव सगळ्यांना हवी असते। शेवग्याच्या शेंगा मुलांची उंची वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहेत। रोज दिल्या तरी चालतात। खूप छान सुगंध येतोय बघा मसाल्याच्या फोडणीचा। खूप छान तोंडी लावणं तयार होतं आणि अगदी झटपट तयार होतं। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि शेंग कशी बनली, जीरा राईस कसा बनला हे कमेंटमध्ये जरूर कळवा। बघा शिट्ट्या झालेल्या आहेत। आता काटा चमच्यानं आपल्याला हा भात सारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे मोकळा होतो एकसारखा। अगदी झटपट होतो, घाई गडबडीच्या वेळी सुद्धा अगदी 5-7 मिनिटातच भात तयार होतो। सर्व करूया आता डिश। वरण असू दे किंवा व्हेज नॉन व्हेज कोणतीही भाजी, खूपच छान लागतो जीरा राईस। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेसिपी सफर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करत चला। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह नवीन भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।